नमस्कार, ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी नजीर मुलानी, ऑल इंडिया न्यूज. नमस्कार, मुलानी ऑल इंडिया न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी आज या शाखेमध्ये आहे कोर्टाच्या. आज दोघांचा वाढदिवस आहे. एक शिरसाट साहेब आहेत आणि एक मसूद हक्कानी जे पत्रकार आहेत आणि सोशल वर्क आणि बहुजन विकास राष्ट्रीय बहुजन विकास संघटनाचे कार्याध्यक्ष आणि मसूद हक्कानी त्या संस्थेला सुद्धा जोडलेले आहेत. तर आम्ही जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय आहे. आणि आज बड्डे झाला, सेलिब्रेट केला आहे. हे लोक त्यांना प्रेमानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या मध्ये उपस्थित आहेत. तर मसूद हक्कानी हे पत्रकार बी आहेत आणि समाजसेवक बी आहेत आणि राष्ट्रीय अमन मंचचे बी मीडिया प्रमुख आहेत. भरपूर काही त्यांचे समाजसेवा करताना माझ्या निगडीमध्ये आहेत. मीही त्या राष्ट्रीय अमन मंचमध्ये आहे आणि मीडियामध्ये बी आहे. तो कशा प्रकारे काम करतात आणि जनतेमध्ये राहून लोकांची सेवा करतात, तसेच त्यांना मार्गदर्शन देणारे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बघा, अण्णा तिकोडे साहेब, हेही त्यांना गाईड्स करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व काही ह्या वसई क्षेत्रामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये चालतं. शिरसाट साहेब त्यांच्याच ह्याच्या क्षेत्रामध्ये काम करतात. आम्ही जाणून घेऊया. आज वाढदिवसाच्या चॅनलमधून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मसूद हक्कानी साहेब, आज आपला वाढदिवस आहे आणि शिरसाट साहेबांचाही वाढदिवस आहे. आपण दोन्ही क्षेत्रामध्ये समाजसेवा म्हणून काम करतात, शिरसाट साहेब आणि आपण. आणि तिकोडी साहेब यांच्या पक्षामध्ये बी आपण प्रवक्ता आहात. काय सांगणार आहेत जनतेसाठी? आणि जनतेसाठी चांगलं तुम्ही काम करता. या कोरोना काळात भरपूर काही केलं आहे काम. लाईटच्या संदर्भात असेल, गरिबांना अन्नधान्य कसं दिलं जातं, ब्लड दिलं जातं. आपण स्वतः ब्लड दिलेलं आहे. तर काय बोलणार आहात आज वाढदिवसाच्या निमित्ताने? सबसे पहले मैं आप सभी लोगों का आभार व्यक्त करता हूं. आपने अपना कीमती समय निकाल कर हम दोनों के जन्मदिन में यहाँ पर उपस्थिति दर्ज करवाई. साथियों, जैसा कि समाज सेवा बहुत मुश्किल काम है, चूँकि बहुत कठिनाई आती है. कभी कभी जनता की आवाज़ को उठाने के लिए हमें प्रशासन और सिस्टम से लड़ना भी पड़ता है. और हम लोगों ने भरपूर देखा जब कोरोना काल था. आपने कोरोना काल का जिक्र किया. कोरोना काल जब था तो हम लोग लाइट बिल को लेकर के जब हम लोग शासन प्रशासन से ये मांग करते थे कि लाइट बिल को फ्री किया जाए, तो पूरा प्रशासन तहसीलदार और पुलिस प्रशासन हम लोगों के पीछे पड़ा हुआ था. उसमें अन्ना साहब को नोटिस भी आई और बार बार यही कहता रहा कि जो है आप लोग मंत्रालय पैदल ना जाएं. लेकिन हम लोग की यही जिद थी कि हम लोग जनता के लिए, चूँकि ज़मीन से लेकर के और मंत्रालय तक इसका संघर्ष करेंगे. और हम लोगों ने किया. आखिरकार प्रशासन जो है अपनी अड़ीबाजी कर करके हम लोगों को बाबोला नाके पर रोक दिया. तो साथियों, मैं यही कहना चाहता हूँ, अभी बहुत से ऐसे मुद्दे हैं. अभी देखिए यहाँ वसई विरार में जो है कितनी ज्यादतियाँ हो रही है गरीबों के साथ. उनके घर को तोड़ा जा रहा है. क्या ये महानगर पालिका और प्रशासन के लोगों को ये नहीं मालूम कि जब वो बेचारे गरीब झोपड़ा बनाते हैं तब वो इलीगल नहीं होता है? जब झोपड़ा बन करके तैयार हो जाता है, वहाँ पर रहने लगते हैं, उसके बाद वो इलीगल हो जाता है. तो इसकी लड़ाई भी जो है प्रजा स्वराज पक्ष बहुत आक्रामक रूप से लड़ने वाली है. और आप सभी से मैं अपील और निवेदन ये करता हूं कि जब भी अन्ना साहब का आह्वान हो तो हम लोग बहुत जल्द जो है तहसील का घेराव करने वाले हैं. और इसके लिए जो है चाहे हम लोगों को मंत्रालय पे धरना देना पड़े या कलेक्ट्रेट पे, हम लोग हर तरह से तैयार हैं. राष्ट्रीय अमन मंच से आप मीडिया प्रमुख है. राष्ट्रीय अमन से बहुत कुछ किया है. जैसा अन्ना साहब टिकोड़े के साथ इनके भी पक्ष से आपने काम किया है, वैसा ही राष्ट्रीय अमन से किया. मैं एक आपको कहना चाहता हूँ कि डैम के पास एक व्यक्ति को पकड़ा गया था, तिरने के लिए घूमने के लिए गया था. उस टाइम पुलिस वाले ने उसको पकड़ के रखा था सुबह से लेके दोपहर तक. तो आप और मैं, आप उन दोनों ही उसके साथ में थे. उस टाइम पे क्या हादसा हुआ और किस तरह से आपने हेल्प किया? हम दोनों गए थे घूमने के पर्पज़ से. हम लोग गए थे वहाँ पर कि चलो आज डैम को घूम करके आते हैं. जो देखा तो वहाँ पुलिस वाले उसको बैठाए हुए थे. तो हमने पूछा कि क्या मामला क्या है. अब वो बेचारा चूँकि गांव से आया हुआ था, घूमने का उसको शौक़ था, और पुलिस वाले ने उसको बिठा लिया. उसको मालूम नहीं था, जो कि पुलिस वाले को ये चाहिए था कि
कोई अनजान आदमी जिसको जो अगर जानकारी नहीं है तो उनको उतनी छूट दे देना चाहिए। लेकिन पुलिस वाले तो पुलिस वाले होते हैं, वो उसको बैठाकर परेशान करना चाहते थे और उससे पैसे निकालने की फिराक में थे। लेकिन अचानक हम लोग उसके लिए एक फरिश्ते के रूप में पहुंच गए। और जब मैं उससे पूछा तो उसने बताया, तो आप तो देख ही रहे थे, हमने उसका कॉलर पकड़ा और उस पुलिस वाले के सामने हमने कहा चल भाग इधर से निकल, और हमने उसको भगाया। और वो भागते जैसे ही वहाँ से निकला राहत की सांस ली और भागा। उसके बाद हम लोग जब उसको ढूंढ रहे थे तो वो दिखा नहीं। तो इस तरह से अचानक कुछ ऐसे काम हो जाते हैं जो जनता की मदद हो जाती है। अभी आगे का राजनीति क्या होएगा आपका, कि किस तरह से समाज सेवा आगे चल के करेंगे? आज का दौर बहुत तेज़ी से आगे चल रहा है और जातिवाद के हिसाब से चल रहा है, तो आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, हम लोग डरने वाले लोग नहीं हैं, हम लोग बाबा साहब के संविधान को मानने वाले लोग हैं। और हमारी प्रजा स्वराज पक्ष जो है ये सभी को लेकर के चलती है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई। और आप ये देख रहे हैं, ये मोहब्बत और ये पैगाम इस जन्मदिन से जा रहा है कि यहाँ पर सभी लोग मौजूद हैं। और प्रशासन हो या सिस्टम हो, अगर ज्यादती करता है जनता के साथ तो प्रजा स्वराज पक्ष पूरी तरह से उससे लड़ने के लिए तैयार है, चाहे वो हमारे पर मुकदमा करे या हमें जेल भेजे। हमारे साथ दूसरे जुड़े हुए हैं, उनका भी बर्थडे है, जितेंद्र आव्हाड साहेब, ये भी शिरसाट साहेब, हे बी भरपूर समाजसेवा करतायत, अजूनही आताही सध्या करतायत, इथून पुढेही करणार आणि ह्याच्या पाठीमागे भरपूर काय केलेलं आहे आपण जाणून घेऊया। शिरसाट साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा। आणि आपण भरपूर काय करत राहता पक्षाच्या माध्यमातून, स्वतःच्या पर्सनल ह्याच्यामधून, आणि आपलं काम धंदा करून समाजसेवा करता। काय वाटतं आपल्याला जनतेसाठी आपण किती वेळ टाईम काढता आणि कशा प्रकारे काढता आणि आपलं घरची चालवून? पहिला मी प्रजा स्वराज्य पक्ष व राष्ट्रीय बहुजन विकास संघटना यांचे सगळे मान्यवरांचे मी पहिला आमच्या वाढदिवसानिमित्त ते इकडे हजर झाले, उपस्थिती दिली, त्या आधी मी त्यांचे सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज आमचा वाढदिवस म्हणजे माझ्या आणि मकसूदबाईचा, हे आमच्या डोक्यातसुद्धा नव्हतं की आमचा वाढदिवस आज इथे साजरा होईल। अण्णासाहेबांनी आम्हाला सांगितलं नाही आम्हाला करायचंच आहे, म्हटलं काय हरकत नाही करा। मग आम्हाला एवढा आनंद मिळतो की आपला वाढदिवस, आपली मंडळ किंवा आपली शाखा वाढदिवस आपला साजरा करते, म्हणजे आमच्या पाठीमागे जर भक्कम खांबा उभा आहे तर आम्हाला कोणाचीच भीती नसते। हे महत्त्वाचं असतं, कारण आपल्या पाठीमागे मजबूत कोणीतरी आहे तर समोरचा व्यक्ती बिंदास जातो, मी आहे तुझ्या पाठीमागे, तुम्ही काय करा मी बघून घेऊ, अशी व्यक्ती आमच्या मागे उभी आहे। म्हणून त्या धास्तीने आम्ही कोणालाच घाबरत नाही। आणि समाजसेवेचा विषय म्हणजे ते आपल्या रक्तामध्येच लिहिलेलं आहे की लोकांचे जे पीडित लोक आहेत, अनाथ लोक आहेत, रस्त्यावर भटकणारे लोक आहेत, यांच्यासाठी मी पहिला धाव घेतो। कारण श्रीमंत लोकांकडे किंवा श्रीमंत लोकांचे कामं सगळेच करतात, त्यांच्याकडे सगळेच जण जातात, पण जे खरोखर रस्त्यावरचे लोक आहेत त्यांच्यासाठी मेन धाव घेणं महत्त्वाचं असतं, त्यांना मदत करणं खूप महत्त्वाचं असतं। त्यांच्या चालू ज्वलंत उदाहरण यांचं आहे माझ्याकडे। यांच्या मुलाचा 6 वर्षापासून जेव्हापासून जन्म झाला तेव्हापासून दाखला न काढलेला होतच नव्हता, ते सांगतील तुम्हाला सगळी गोष्ट। खूप जणांकडे फिरून आले, संपूर्ण प्रोसिजर मी त्यांना सांगितली, आज त्यांच्या जन्माचा दाखला तयार झालेला आहे। असे बरेच काही उदाहरण आहेत आपल्याकडे। आता तो टाईम इथे सांगायला नाही आहे, कारण आपला महत्त्वाचा विषय आज वाढदिवस आपला, म्हणून मी वाढदिवसानिमित्त तुम्ही सर्व इथे आलेले आहेत। पत्रकार बंधू, तुम्ही स्वतः प्रत्येक वेळेस आमच्या कार्यामध्ये, आमच्या राष्ट्रीय बहुजन विकास संघटनेच्या कार्यामध्ये स्वतः मनाने झटतात आणि आमची न्यूज लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवतात, हेच आमचं खूप महत्त्वाचं विषय आहे। कारण लोकांपर्यंत तुम्ही आज खांबा आहेत, देशाचा खांबा म्हणजे पत्रकार, वार्ताहर। हे जर खांबा संपूर्ण भारतामध्ये एक न्यूज असते, ती संपूर्ण भारतात पसरवतात आणि ते पसरवल्यानंतरच लोकांना कळतं की आज कुठं काय चालू आहे। म्हणून पहिला मी तुमचाही आभार व्यक्त करतो। अण्णासाहेबांचं आमच्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमासाठी अण्णासाहेब आमच्या पाठीमागेच आहेत, कारण आम्ही त्यांचे आभार मानतच नाहीत, ते आमच्या मागे असल्यामुळे त्यांचे आभार कशाला मानायचे। आम्ही जोपर्यंत ते आमच्या पाठीमागे आहेत तोपर्यंत आम्हाला बिनधास्त आहेत, आम्ही कोणाशीच घाबरत नाहीत। म्हणून मी त्यांचा कधीही आभार मानत नाही आणि मानणारही नाही, कारण त्यांचे माझे कित्येक वेळा वादेवाद पण होतात, ह्या विषयावरती विचारू नका तुम्ही।
परंतु आम्ही वादेवादही करतो. सकाळी वाद झाला 1 तासाने परत मी अण्णाला फोन करून सांगतो, अण्णा जे काय झालं ते विसरा, आपण सर्व एकत्र आहोत. हो, कारण घरात कुटुंबामध्ये भांडण होतं, नवरा बायकोचं भांडण कंटिन्यू होत असतं. तशी आपली संघटना असते. संघटनामध्ये वादेवाद निर्माण होत असतात, ते आपल्याला विसरावे लागतात. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन चालायचं. आपल्या जे सोशल वर्करचे कामं आहेत आपल्याला ते कायमस्वरूपी करत राहायचे आहेत. एवढं बोलून माझे 2 शब्द. आज मी यांचे अध्यक्ष आहेत. त्यांचे 2 पिलर आहेत, एक उजवा आणि एक डावा. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, तुम्ही ह्या दोन्ही, एक प्रवक्ता आणि एक कार्याध्यक्ष, ह्यांच्यावर कशा प्रकारे तुम्ही त्यांना स्टडी दिली जाते आणि कशी शिकवण तुम्ही दिली आणि खरोखरच हे महाराष्ट्रासाठी तुम्ही योगदान देत आहे आणि तुमचेच लोकांना तुम्ही कशा प्रकारे समाजसेवा करायची, लोकांचे कामं कशी केली जातात आणि खरोखरच अशा प्रकारे कोण आपलं टाईम काढून काम करत नाही आहे आणि होत बी नाही आहे, पण हे लोक करत आहेत. तर अण्णासाहेब टिकोडे, आपण जे ह्यांना मार्गदर्शन केलं आणि हे मार्गदर्शन तुमचं पाळतात, ह्याच्यावर तुम्ही काय बोलणार आहात? तर मला बघा, ह्या बाबतीत तुम्ही बोलताय तर मला फार अभिमान आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे लेफ्ट आणि राईट, तर तसं लेफ्ट अँड राईट काही नाही आहे. हे दोन्ही माझे मजबूत पिलर आहेत. आणि सांगायचं झालं तर बघा, एक जो आहे हा माझ्या जमिनीवर लढाई लढणारा माणूस आहे आणि एक आहे ते पक्षाचे आवाज, म्हणजे माझा विषय. आज जसं की तुम्ही म्हटलं की आज प्रजासुराज पक्षाच्या माध्यमातून ज्या लोकांची घरं तोडली जात आहेत, तर त्या लोकांचे फार भयंकर विषय आहेत. कारण लाखो रुपये खर्च करून आणि त्या विटा भिंतीचं जे घर आहे त्याला घर बनवण्याचं काम त्या लोकांनी गेल्या 15-20 वर्षात केलेलं असतं आणि ते अचानक येऊन तोडतात. तर असे जे घरं तोडले जातात, तर त्याच्या विरोधात आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. आणि त्याच्यासाठी आमच्या मकसूदभाईंनी, प्रवक्त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन करून आणि प्रशासनाला त्याची जागा दाखवून त्या लोकांना घरं त्यांची हक्काची आहेत ती कशा प्रकारे लिगल करता येईल त्या अनुषंगाने तुम्ही काम करायला पाहिजे, ना की ते तोडण्यासाठी करायला पाहिजे. शासनाचे वेगवेगळे उपक्रम आहेत, शासनाचे वेगवेगळे धोरण आहेत. त्या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या 2011पर्यंतची जे घरं आहेत त्यांना घरपट्ट्या आहेत, टॅक्स आहे, लाईट बिल आहे, त्या सगळ्या लोकांचे घरं निमाकुल करण्याचे शासनाने आताच JR काढलेलं आहे. परंतु हे धोरणाचं ते अवलंब न करता डायरेक्ट कोणाच्या प्रभावाखाली, जसं मी सांगेल की लोकांनी माझ्या विरोधात खूप मोठं आंदोलन केलं तरी चालेल, पण भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेत आलेली आहे तेव्हापासून लोकांचं फार मोठं नुकसान होतं आहे. लोकांचं अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या ज्या महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात त्याचे भाव वाढवलेले आहेत. लोकांना जीवन जगणं फार कठीण केलेलं आहे. तर आपण डायरेक्ट एकदम स्पष्ट म्हणणार की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे निकामं सरकार आहे, लोकांना जेरीस आणणारं आहे, लोकांना अडचणी निर्माण करणारं हे सरकार आहे. ते हे सरकार पालथं पाडण्यासाठी आम्ही आजपासून काम करतो आहे. ओके, धन्यवाद. आज जनतेमधला आपण एक आवाज उठूया. ताई आहेत. ताई, आपण वाढदिवसाच्या ह्या 2 व्यक्तींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहात आणि खरोखरच हे व्यक्ती काम करतात, कसे काय काम करतात आपण जग जाहीर करावं. एक महिलाच्या निमित्ताने, आपण एक महिला आहात. महिला म्हणलं घरगरस्ती आपल्याला पूर्ण माहीत असते, तर काय बोलणार आहात आपण ह्या लोकांसाठी? हे दोघंही व्यक्ती आहेत ना, खूप चांगले काम करत आहेत आणि त्यांनी खूप चांगलं काम असंच करत राहावं पुढे. त्यांच्यासाठी दोघांनी शुभेच्छा. हे बी ताई आहेत, शिरसाट फाट्यावरून आलेत. आज आम्ही वसईमध्ये बाजूला असून सुद्धा येत नाही आहे, पण हे आमच्या पहिले इथे उपस्थित आहेत. खरोखरच आपलं एवढं प्रेम यांच्यावर आहे, काय बोलणार आहात? ते आमच्यासाठी काम करतात आणि त्यांच्यासाठी आम्हाला त्यांचा सत्कार करावा, त्यांना शुभेच्छा द्यावा, यासाठी मी आले एवढ्या लावून. आपण त्याचं मनोबल वाढवण्यासाठी आले. त्यांची संघटना आमची संघटना वाढू दे यासाठी आम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलो एवढ्या लांबून. ओके, हां, धन्यवाद. आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी वाढदिवस होतो आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना भरभरून प्रेम दिलं जातं आहे. खरोखरच हे प्रेम कुणाला लाभतं? जे लोक आपल्यामध्ये गरिबाच्या मध्ये राहून आणि ते सगळ्यांना प्रेम देतात, त्यांना ते प्रेम लाभलं जातं. अशा प्रकारे मी जग जाहीर करतो आणि चॅनलच्या माध्यमातून त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.